त्या दशरथाला 3 राण्या होत्या. त्यापैकी मोठी होती कौशल्या, दुसरी होती सुमित्रा आणि तिसरी सगळ्याला माहित. तो राजा दशरथ या असा जन्म यज्ञात नाचणारा म्हणजे सामान्य असेल का? आणि त्या राजाचा जन्म झालेला होता, इतका पराक्रमी होता की इतका पराक्रमी तो राजा देवता सुद्धा राक्षसाशी लढताना माग परत होत्या. पण दशरथ मात्र देवाची बाजू धरून राक्षसाबरोबर लढायला स्वर्गामध्ये मदत करायला जात होता. देहानिशी 3 राजे देहानिशी स्वर्गामध्ये जात होते. एक होता राजा दशरथ, दुसरा राजा होता अभिषेक, आणि आणखीन एक राजा होता. त्याची गोड कथा आहे, तुम्हाला पुन्हा सांगेल कथेसहित. तो राजा होता मुचकुंद. द्वारकेची यात्रा करताना तो राजाचं चरित्र ऐकायला मिळतं. त्या मुचकुंदानं तर 6 महिने लढाई चालू होती देवदानवाची. त्या देवाला जिंकून दिलं होतं आणि शेवटी मागितलं होतं, आता थकलोय, जिंकलं आणि काय पाहिजे तर मला झोप द्या म्हटले. 6 महिने मला झोपायचं, 6 महिने युद्ध केलं. ती कथा फार वेगळी. द्वारकेला गेलं ना, रणछोडराय भगवंतानं अवतार त्या राजासाठी घेतला. आपण मूळ कथेकडे येऊया. आणि हा राजा दशरथ, त्याला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आणि पुढं असं झालं, ती कैकेयी अशी होती सामर्थ्यवान स्त्री असून राणी लक्ष्मीबाई सारखी होती. दिसायला देखणी होती आणि शौर्यवान होती, म्हणून राजाला आवडली होती. पुन्हा प्रश्न 2 असल्यावर तिसरी कशाला केली? कर्म खाई झोले ते कोणाचे काही न चाले. कैकेयीचा अगोदरचा जन्म कुठला होता ते पुन्हा ऐकायला लागेल, पण आपल्याकडे मिळत नाही. हे चिंतन ऐकायला पुन्हा बसावं लागेल. कारण प्रत्येकाचा जन्म कुठं व्हावा, तुम्ही आता जिथं जन्माला आलाय त्याच्या पाठीमागे कारण आहे. कोण कुठेही जन्माला येत नाही, त्याची कारण त्याचं पूर्वकर्म संचित प्रारब्ध. त्या ठिकाणी नियोजनानुसारच तुमचा जन्म होतो आणि त्या नियोजनानुसारच तुम्ही मरता. आणि पुढे असं झालं, ती आवडती कैकेयी. एकदा राजा दशरथ स्वर्गावर देवतांना मदत करण्यासाठी, लढण्यासाठी, युद्धासाठी गेलेला असताना कैकेयी म्हणते, मलाही वाटतं तुमच्या बरोबर यावं. पहिली विश्वातली एकमेव स्त्री आपल्या नवऱ्या बरोबर जिवंत स्वर्गाला गेली. पुन्हा दुसऱ्या बाईला मिळालं नाही बरं. गेली आणि राजा दशरथ लढत असताना, लढता लढता रात्रंदिवस युद्ध चालू आहे. युद्ध चालत असताना समोरच्याचे बाणाचे वार येतात. तो वार आला, एका रथाच्या, त्या दशरथ राजाच्या रथाच्या असणाऱ्या त्या चाकावर आवरण पडला. त्या वारानं त्या दशरथ राजाच्या चाकाचा तो कणा होता तो तुटला. पण राजा लढत होता. ही पाठीमागे बसलेल्या कैकेयीच्या लक्षात आलं, कैकेयीला लक्षात आलं, पण राजा पुढं त्याचं जर चित्त विचलित झालं तर हार येऊ शकते. पण जिंकण्यासाठी, नवऱ्याच्या सुखामध्ये जितकं सामर्थ्य बायकांनी दाखवायचं असतं, सुख घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी जेवढं सामील व्हायचं असतं, त्याच्या कितीतर पटीनं नवऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हायचं असतं. याला म्हणतात शास्त्र, याला म्हणतात पतिव्रता धर्म. आणि त्या कैकेयीच्या लक्षात आलं, राजाला कळूही दिलं नाही. ती कैकेयी धाडकन रथावरनं उडी मारली. जे मोडलेला कणा होता त्याला कुणी म्हणतात चाक बाहेर पडू नये म्हणून. तिथं आपला हात घातला आणि तो रथ पेलला. राजा लढत होता, रथ चालत होता. जराही न डगमगू देता त्या रथाला, पळणाऱ्या रथाबरोबर धावायचं आणि तो रथ पेलायचं. इतकं मोठं सामर्थ्य त्या कैकेयीमध्ये होतं. कैकेयी सामान्य नव्हती, पण आपल्याला कळालीच नाही. त्यामुळे कैकेयी वेगळी वाटते. नजर बदलली का प्रत्येक नजरिया बदलतो. एवढी मदत राजा दशरथाला केली आणि युद्ध संपल्यानंतर राजा जिंकला. पाठीमाग बघतोय तर राणी कुठं आहे, तर राणी रथाचा थार घेऊन होता. एवढी मोठी मदत केल्यानंतर
काय वाटलं त्या नवऱ्याला? बघा मदत करून तुम्हाला मागावंच काय लागणार. लक्ष्मी का वैकुंठामध्ये विष्णूच्या पायाजवळ बसते? का तर रोज पाय दाबते. तुम्हाला माहित आहे, बऱ्याच पुराणामध्ये दिलंय, जी बाई आपल्या नवऱ्याच्या पायाला रोज स्पर्श करते, रोज पाय चेपते, तिला लक्ष्मी सारखं कधीच मागावं लागत नाही. इतकं धनधान्य सोनं मिळतं. जिला सोनं पाहिजे तिनं खोटं करायला पण रोज नवऱ्याचं पाय दाबा. नाही शास्त्र शिकवतं. कारण नवऱ्याच्या पायामध्ये जे आहे भरम बेताळा असू द्या, पण देवानं सामर्थ्य स्त्रीसाठी नवरा दिलेला आहे. ते म्हणजे कसलाही असला तर दुसऱ्या देवाची गरज नाहीये. पती हाच देव, तो पती देव. आणि ते खुश झालेला राजा दशरथ कैकेयीला म्हणतो, कैकेयी आज मी जिंकलो केवळ तुझ्यामुळं, नाहीतर मी हवी शकलो असतो. माग काय हवं ते माग, मी खुश आहे तुझ्यावर. कैकेयी म्हणते, महाराज तुम्ही द्यावं म्हणून मी नाही या ठिकाणी हे कार्य केलं. माझं कर्तव्य, माझा नवरा जिंकलेला बघताना ज्या बाईला आवडतो तेवढा हरताना आवडेल काय हो? संसारात सुद्धा गरीब नवरा आवडतो का हो? संसाराला हरलेला का मोठ्या गाडीत आलेला आवडतो? विचार करा. जसा जिंकलेला नवरा प्रत्येक बाईला आवडतो, यशस्वी नवरा प्रत्येक बाईला आवडतो, तद्वत त्या ठिकाणी पुराणात सुद्धा हेच होतं. कैकेयी म्हणते, महाराज तुम्ही जिंकताना, तुमचा झेंडा फडकताना मला बघायचं होतं, म्हणून मी हे काम केलं. तरी राणी तुझ्यासाठी मी खुश आहे, माग काय मागायचं? त्यावेळी राणीने सांगितलं, महाराज उदार राहू द्या माझं तुमच्या. पण शास्त्र दुसरी बाजूने सांगून जाईल, उदार कधीच ठेवू नका, उदारी लय महागाई पडते. उदारी आणि भिकारी, भीक आणि उदारी या सख्या बहिणीवर भीक मागितल्याने निदान माघारी चुकवावं तर लागत नाही, पण उधारी मागताना भीक मागण्याच्या वरची अवस्था असते. दे रे दे 4 दिवसांना 8 दिवसांना, आणि पुन्हा गबाडी येते, वेळेत उधारी पोचत नाही, भीकेची भय नाही, त्यालाही दोष लागतो. तर असं असणार आहे चिंतन. आणि पुढे असं झालं, त्या राजाकडून उधार वर घेतले. राजा अयोध्येला आला. आणि नंतर पुन्हा एक असं होतं, कथा कधी ऐकली नसेल तुम्ही, त्या राजाला पहिल्यांदा एक मुलगी जन्माला आली होती. माहित आहे राजा दशरथाला रामाला बहीण होती. किती जणांना ऐकलं आजपर्यंत? मग होती का नव्हती? आमच्याकडच्या कथा वेगळ्या आहेत, पण फलापर्यंत आली जाते. आणि त्या राजा दशरथाला एक मुलगी झाली. आणि मुलगी झाली होती, ती मुलगी जन्माला आली आणि अयोध्येवर दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्या राजाला वाटलं ही कार्टी जन्माला आल्यामुळेच दुष्काळ पडला. वशिष्ठांना सांगतात, ही नकोच इथं, जिच्यामुळं आपल्या राज्यावर अरिष्ट येते. इतके त्यावेळेचे राजे असे होते ना, की हिच्यामुळे जर दुष्काळ पडत असेल, माझी प्रजाला जर सुख जात असेल, तर या मुलीचा आपल्याला गरज नाही, हिला कुठेतरी सोडून द्या. राजा दशरथांना असतील त्या असणाऱ्या वशिष्ठ ऋषींना, गुरुहित वशिष्ठ अयोध्येचे, सांगितल्यानंतर मात्र संताचा अंत करणं आईपेक्षा सुद्धा कोमल असतं बरं. म्हणून ते संत असतात. संत होणं म्हणजे साधना नाही. आणि पुढे असं झालं, वशिष्ठांनी काय केलं, ठीक आहे राजा म्हटले, त्या मुलीला सोडून देतो. आणि वशिष्ठाने काय केलं, श्रृंगी नावाच्या ऋषी बरोबर त्या मुलीचं लग्न लावलं आणि तिला पाठवून दिलं. बराच काळ गेला. राजा दशरथाला मुलगा, इथनं पुढच्या कथा तुम्हाला माहित आहे. राजा दशरथाला मूल नाही पोटी, 3 बायका आहेत, पण एकही बाळ नाही. दुःखी अवस्था आहे, सगळं लिंग बरं आहे, पण लेकरूच पोटाला नाही. काय करावं?
तर त्याचं कारण होतं पहिली बेटी तूप रोटी, पोरगी जन्मलेली डावलली म्हणून राजाला तरसावं झालं. मुलीसारखं दुसरं देणं नाहीये, हे कळणाराच काम आहे. हो, जो भाग्यवान आहे त्याच्याच पोटी मुलगी जन्माला येते, दुर्दैवाच्या पोटी मुलगी जन्मालाच येत नाही. कारण मुलगी आल्यानंतर घरामध्ये काय आनंद असतो तो भोगताना आम्ही तो अनुभव घेतो. 4 मुले आहेत पण काय आनंद देतात, तो आनंदच वेगळा आहे. आणि त्या राजाचं दुःख आहे, मुलगा नाही आहे. ठरलं काय करावं, वशिष्ठांना सांगितलं गुरु मार्ग करा. वशिष्ठांना सांगितलं राजा आता एकच मार्ग, आपल्याला यज्ञ करावं लागतो. पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ आहे, तो जर यज्ञ आपण केला तर त्या यज्ञामध्ये आपल्याला फळ मिळू शकतं आणि त्याची तयारी कर. लगेच राजाने सांगितलं महाराज करा, लागा तयारीला. आणि वशिष्ठाला सांगितल्याबरोबर वशिष्ठाने पुत्र कामेष्ठी यज्ञाची तयारी केली. यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी अशी तयारी झाली अयोध्येमध्ये. पुत्र कामेष्ठी यज्ञ ठरला, तारीख ठरली, वार ठरली, किती ठरलं, त्या वेळेवर सगळं होणार होतं, सगळी नियोजन झालं. पण त्यावेळी पुन्हा काही ज्या अडचणी होता त्या गुरुला माहित असतात, म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. बरं, आणि वशिष्ठाला माहित होतं राजा दशरथाला पोटी मुलबाळ का होत नाही. पण डायरेक्ट सांगितल्यावर काय गोष्टी बाजूने सांगाव्या लागतात, काय गोष्टी समोरासमोर सांगाव्या लागतात जीवनामध्ये. कारण एखादं गव्हाण सापडलं तर सुद्धा डायरेक्ट सांगून जमत नाही. ते ऐकून रोडचा पैसा आलेला ऐकून मी देतो आमच्याकडे मिळालंच नाही का हातात, मरून गेलं, भांडणं पोरांची लागली. आणि दुःख एखाद्याला कोणतं जवळचं गेलं तर ती बी डायरेक्ट सांगायचं नसतं. दवाखान्यात काय बरं आहे म्हणतो ना आपण, हळूहळू हळू हलकं झालं मग सांगतो गेलं. हे वशिष्ठांना माहित होतं, कारण मुलीला डावललंय त्यामुळे त्याचे परिणाम आहे. पण हा यज्ञ सफल व्हायचा असेल तर त्या राजाची मुलगी येऊन पूजा केल्याशिवाय यज्ञ सफल होणार नाही. फक्त एकमेव वशिष्ठांनाच ते माहित होतं की ही कथा रामायणात येत नाही, शिवपुराणात येते. आणि त्या वशिष्ठाने पुत्र कामेष्ठी यज्ञाची तयारी केली. सगळे राजे महाराजे ऋषी मुनी सर्व काही त्या ठिकाणी जमलेले आहेत. सगळे त्या ठिकाणी आहुती देण्यासाठी हजारो लाखो ब्राह्मण त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच वेळी वशिष्ठाने त्या श्रृंगी ऋषीला आणि मुलीला त्या जोडीनं बोलावलं आणि जोडीनं त्या यज्ञाची पूजा झाली. तिथंच राजानं केलेला अवमान होता. पण एक राजाला त्याची मुलगी ही माहित, मेली मुलगी, संपले, सोडून दिले, मरून गेले एवढंच माहित आहे. आणि त्या दोघांनी श्रृंगीने आणि त्या मुलीने पूजा केली. यज्ञ चालू झाला आणि यज्ञ चालू झाल्यानंतर पुढे असं झालं, त्या यज्ञातून पायसदान असं फळ मिळालं की प्रत्यक्षात ती अग्नी देवता एक फळ घेऊन आली. आणि फळ घेऊन आली आणि त्या राजाला समोर, राजा हे फळ आणि ह्या फळातून तुला मुलं होणार. ते फळ घेतलं वशिष्ठांनी आणि वशिष्ठाला राजानं सांगितलं महाराज आता तुमच्याच हस्ते हे फळ त्या राण्यांना द्या, त्यांच्या ओटीत घाला आणि त्या राण्या मूल बाळ संतान प्राप्ती होईल. आणि वशिष्ठाने ते फळ घेतलं. बायकांना कुठलंही फळ घेताना ओटीत घ्यायचं बरं, ध्यानात ठेवा. कधीच कुणी काही फळ देऊ द्या, ओटी धरायची. त्याची माहिती परत मी सांगेन. नारळ तर घेताना कधीही बायकांनी हातात घ्यायचा नाही, कधीच चुकून सुद्धा फोडायचं नाही. फोडलं तर आयुष्याचं पुण्य संपलं. नारळ कोण आहे काय त्याच्या कथा मी सांगेन. आणि पुढे असं झालं,
ते फळ त्या वशिष्ठांच्या हातामध्ये आहे. वशिष्ठांनी ते फळ घेतलंय. त्या फळाचं 3 राण्यासाठी 3 भाग केले. संताला दुजाभाव नसतो. 3 भाग केले आणि 3 भाग केलेले होते. ते 3 भाग 3 राण्यासाठी राजा त्या दशरथाच्या सांगण्याप्रमाणे त्या वशिष्ठ ऋषींनी पहिली राणी कौसल्या तिला पहिला भाग दिला. दुसरी राणी सुमित्रा तिला दुसरा भाग दिला आणि तिसरा भाग ज्यावेळी काढला ते लागले त्यावेळी कैकेयीला मात्र राग आला. जीवनामध्ये ज्याला राग येतो त्याला त्रास भोगावा लागतो बरं. म्हणून रागावर कंट्रोल करावा. का राग आला तर मी आवडते, मी राजा दशरथाची पट्ट राणी आहे, मला पहिल्यांदा द्यायला पाहिजे होतं, पुन्हा त्यांना द्यायला पाहिजे होतं, मला का आधी दिलं नाही. लय लाल केला लय अवघड होतं. पुन्हा लाडाची आरती करायची पाळी होते आणि त्यामुळे ती रुसली. समजावलं सगळ्यांनी पण नाही, हट्ट सोडना, मला का आधी दिलं नाही. त्याच वेळी एक अशी घटना घडली. एक अप्सरा होती. ते स्वर्गामधली अप्सरा, त्या अप्सरेनं एकदा कुकर्म केलं म्हणजे बऱ्याच वेळाला शास्त्रानं किंवा आपल्या कर्मानं आपल्याला जन्म चांगल्या ठिकाणी मिळतो, पण कर्म चुकलं तर तिथून पुढे प्रारब्ध चुकतं आणि त्याला संचय भोगावा लागतो. त्या अप्सरेच्या हातून असं कुकर्म घडलं, तिला शाप मिळाला. ऋषीने शाप दिला आणि सांगितलं तू स्वर्गात राहण्याच्या लायकीची नाही, तू भूतलावर जाऊन पृथ्वी तलावर असे गिधाड असतात त्या ठिकाणी पडशील, तो पक्षी होऊन पडशील. शाप मिळाला त्या अप्सरेला आणि त्या अप्सरा त्या ऋषीच्या तळ असणाऱ्या पायावर लोटांगण घालते आणि म्हणते महाराज माफ करा, मी चुकले, मान्य आहे, पण काहीतरी उशाप द्या ना. चुकणं हे कर्म असलं तर उशाप देणं हे तुमचा धर्म आहे. संतांनी दयाळ नाही झालं तर कोणी व्हायचं. आणि पुन्हा तिला विशाप दिला. भूतलावर अयोध्यापुरी आहे. अयोध्यापुरीमध्ये राजा दशरथ आहे. राजा दशरथ त्या ठिकाणी पुत्र कामेष्ठी नावाचा एक यज्ञ करेल. ती यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञात फळ निघेल. ते फळाचे भाग त्या ठिकाणी वाटप करताना त्याच्यातली एक राणी उशेल. आधीच सांगितलं बरं, बाकी त्या घालीला सांगताय. आणि ती राणी घुसली का त्यावेळी तू ध्यान द्यायचं, तेवढ्यामध्ये झडप घालायची, तो भाग उचलायचा आणि अंजनी पर्वत नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावर एक साध्वी, एक असणारी साध्वी त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेली असेल. त्या तपश्चर्येला बसलेल्या त्या साध्वीच्या ओटीत ते फळ उचलायचं आणि तिथं नेऊन टाकायचं. एवढं काम तू केलं का तुझं या असणाऱ्या गिधाड घारीच्या रूपातनं परिवर्तन होईल. घार होण्याचा शाप होता तिला आणि या घारीच्या जन्मातनं मुक्त होशील, पुन्हा पूर्ववत तू अप्सरा होशील. एवढं कार्य तुला करावं लागेल. त्या अप्सरेला सांगितलं आणि पुढं असं झालं. तेव्हापासून ती घार अयोध्येवर गिरट्या घालत होती. दशरथ राजाला मुलं व्हायचे किती तरी अगोदर दिवस, कित्येक वर्ष रोज गिरट्या घालायची. कधी राजा दशरथ यज्ञ करतोय, कधी फळ मिळतंय, कधी मी अवतारातनं मुक्त होते. आणि तो दिवस त्या घारीनं गिरट्या मारताना ते यज्ञ सुरू झाल्यापासून घारीला आनंद होता. आणि ही कैकेयी क्रोधायमान झाली. ते फळ हातात घ्यायला तयार नव्हती. त्याच वेळी रुसलेली कैकेयी वशिष्ठांनी समजावलं, अगं कैकेयी असं नसतं, तू जरी लाडकी असली, प्रिय असली, प्यारी असली तरी ज्येष्ठाचा मान ज्येष्ठाला द्यावा लागतो, कनिष्ठाचा मान कनिष्ठाला द्यावा लागतो. आणि म्हणून मी तिला अगोदर दिलं. रागावू नकोस. आणि रागावली रुसली तर तुलाच अडचण येईल. क्रोध करू नये. पूजा पाठ यज्ञ होम हवन मंदिर तीर्थ यात्रा या ठिकाणी आहार अहंकार बाहेर सोडायचा असतो, नाहीतर देव मिळत नाही, त्याचं फळ मिळत नाही.
आणि मात्र कैकेयीच्या लक्षात आलं नाहीये. तशीच रुसून बसली. तेवढ्यामध्ये त्या घारीनं झडप घातली. तुम्ही अभंग ऐकत असाल हनुमान जयंतीला. पिंडगारीने झडपला, अंजनीने ते शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. ऐकलाय ना? त्या घारीनं अयोध्येमध्ये काम केलं. इथनं उचलला तो प्रसाद वशिष्ठाच्या हातामध्ये आहे, कैकेयीच्या नावचा आहे. तो प्रसाद उचलला आणि तुम्ही कधी कर्नाटकात गेला, हॉस्टेट नावाचं ठिकाण आहे, त्यालाच त्या ठिकाणी हंपी बदामी तो भाग, त्या ठिकाणीच असणारा अंजनी पर्वत आहे. त्या ठिकाणी अंजनी पर्वतावरती असणारी अंजनी हनुमंत बाप्पाची आई तप करत होती. हा प्रसाद तिथं गेला. त्या 3 भागातलाच एक भाग तिथं गेला आणि अंजनीला गर्भ राहिला. हनुमंत बाप्पा जन्माला आले. मग हनुमंत बाप्पा रामाचं नातं काय ध्यानात येत नाही. आणि मात्र पुन्हा अयोध्येमध्ये असं संकट आलं. पुन्हा काय मोगलून रडायला लागली कैकेयी. मी रुसले, मी पापीने, मी आता त्यांना बाळ होणार, माझं काय होणार. मिळाल्यावर नाही घेतलं असंच होतं बरं. म्हणून मिळत तो प्रसाद घ्यावा. मी कायम सांगतो, प्र म्हणजे प्रत्यक्षात, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रत्यक्षात साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. प्रसादाला लाईनीला थांबा, कणभर मिळू द्या, सोडू नका, पण मनभर एखाद्याचं भोजन खायला जाऊ नका. आणि पुन्हा कैकेयी तळमळायला लागली. रुसला, क्रोधायमानाचा त्याला त्या ठिकाणी पश्चाताप होऊ लागला. पण त्यावेळी रामायण इतकं वेगळं आहे हो. सवतीनं कसं वागावं हे सुद्धा रामायण शिकवतं. कौसल्य आणि सुमित्रा पुढे आले. त्या कैकेयीला जवळ घेतलं. अगं रडतेस का? आम्ही मोठ्या बहिणी आहोत ना तुझ्या. छोट्या बहिणीला आणि तसं सोडील का? आमच्यातला हिस्सा तुला देतो, रडू नकोस. समजावलं कैकेयीला. सवतीनं असं बोलावं, बोलतील का आताच्या? आणि त्या सुमित्रेनं आणि कौशल्यानं समजावलं. आपल्या अर्धा भाग केला, म्हणजे 2 तुकडे, दोघींनी एक दिला. कैकेयीला त्या 2 भागापासून 2 मुलं झाली. एक भरत आणि एक शत्रुघ्न. आणि कौशल्याला मात्र त्या भागातनं झाला ते प्रभू रामराया. आणि सुमित्रेला झाला तो लक्ष्मण. अशा पद्धतीनं प्रभू रामरायाचा या ठिकाणी जन्म झाला. आनंदात त्या ठिकाणी प्रभू रामराया मोठे होऊ लागले. त्या ठिकाणी त्यांचं नामकरण झालं. त्यांच्या गुणावरून प्रत्येकाचं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 लेकरं या अयोध्येमध्ये खेळू लागली. आनंदी आनंदकडे आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कधी मागवलं तर काय सुंदर सांग. काय ते गीत आहे, गीत रामायण आहे. आणि तो आनंद अयोध्येमध्ये उधळण करू लागला. आणि तो उधळलेला आनंद आपण या ठिकाणी आज चाखण्यासाठी आलेलो आहोत.